सायली ठीक आहे ना? बाळ ठीक आहे ना? नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अखेर मधुभाऊ इशाऱ्याने सायलीला सांगतात की तूच खरी तन्वी आहेस. सायलीला सत्य कळाल्यानंतर आता तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रतिमा आणि रविराजच माझे खरे आईवडील आहेत आणि मी एवढ्या वर्षांपासून त्यांची वाट बघत होते. त्यानंतर सायली आता तिच्या घरी येते आणि त्या घराला पाहू लागते. तिला आता सगळ्या लहानपणीच्या गोष्टी, तिचा भूतकाळ आता आठवू लागतो. त्यानंतर सायली घरामध्ये येते आणि ती प्रतिमाकडे बघू लागते. ज्या आईची मी लहानपणापासून वाट बघायची, माझी खरी आई कोण असेल ती आज माझ्या समोर उभी आहे. सायली आता प्रतिमाला घट्ट मिठी मारत रडू लागते. पण सगळं काही चांगलं असताना सायली बेशुद्ध पडते. त्यानंतर सुमन आता फोन करून सुभेदार कुटुंबाला याची बातमी देते. तर इकडे अद्यापही सायली आता शुद्धीवर आलेली नसते, त्यामुळे सगळे खूपच घाबरतात. अर्जुन डॉक्टरांना विचारू लागतो की सायली बरी आहे ना आणि आमच्या बाळाला तर काही झालं नाही ना. पण यावर डॉक्टर काही उत्तर देत नाही.